अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागलंय. नामांकन अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज दाखल होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौर पदासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळत असून उपमहापौर पदासाठीही चुरशीची स्पर्धा रंगली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी 2 फेब्रुवारी सोमवारी नामांकन अर्ज दाखल करण्याचा पहिला आणि शेवटचा दिवस होता. या दिवशी महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी एकूण 3 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. महापौर पदासाठी महायुतीकडून भाजपचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांनी 3 नामांकन अर्ज दाखल केले आहेत, तर काँग्रेसकडून नगरसेवक संजय शिरभाते यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे महापौर पदासाठी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. उपमहापौर पदासाठी महायुतीकडून युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक सचिन भेंडे यांनी 2 नामांकन अर्ज दाखल केले आहेत, तर काँग्रेसकडून नगरसेविका लुबना तन्वीर आणि बहुजन समाज पक्षाकडून नगरसेवक सचिन वैद्य यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे उपमहापौर पदासाठी तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष आणि शिंदे गटांची शिवसेना यांचा समावेश असलेल्या महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असल्याने महापौर पदासाठी भाजपचे श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे. या महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे. येणाऱ्या 6 फेब्रुवारी रोजी अमरावती महानगरपालिका प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या उपस्थितीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. 6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानातून शहराला नवे नेतृत्व मिळणार आहे.